नमस्कार गोंडस मुलांनो, रामायणाच्या आपल्या जादुई प्रवासात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मागच्या भागात आपण पाहिलं राम आणि लक्ष्मण गुरुकुलातून महर्षी विश्वामित्रांसोबत निघाले होते. रस्त्यात रामने अहल्याला शापमुक्त केलं आणि शेवटी तिघं पोचले सुंदर मिथिला नगरीत. पण आता इथे काही भव्य घडणार आहे. एक असा सोहळा जो फक्त एकदाच येतो, स्वयंवर. तयार आहात का पुढचं ऐकायला? चला तर मग सुरू करूया आपली आजची गोष्ट, सीतेचं स्वयंवर, आमंत्रणाचा संदेश. दूर मिथिलामध्ये राजा जनक खोल विचारात मग्न होते. त्यांची कन्या राजकुमारी सीता आता एक सुंदर दयाळू युवती बनली होती आणि आता वेळ आली होती तिच्यासाठी योग्य जीवनसाथी निवडण्याची. हा सोहळा आहे स्वयंवर. स्वयंवर म्हणजे एक असा विशेष समारंभ ज्यात एक राजकुमारी स्वतः आपल्या मनाने तिचा आयुष्याचा जोडीदार निवडते. पण मुलांनो, सीतेच्या स्वयंवरात होती एक पवित्र आणि अवघड परीक्षा. आता ऐका सीतेच्या लहानपणातली एक खास गोष्ट. जेव्हा सीता अवघे 8 वर्षाची असेल, ती एकदा राजवाड्याच्या अंगणात खेळत होती. त्यावेळेस एक मोठा यज्ञ सुरू होणार होता. अंगणात एका बाजूला ठेवले होते एक अतिशय जड धनुष्य, जे की भगवान शंकरांचे शिवधनुष्य होते. कोणीही त्याला हलवू शकलेलं नव्हतं. पण त्या लहानग्या निरागस सीतेने अगदी सहजतेने ते उचलून घेतलं होतं. सगळे थक्क झाले होते. ऋषी, पुजारी, अगदी राजा जनक सुद्धा. कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्या क्षणी जनकांनी जाणले होते, ही मुलगी साधारण नाही, ती दिव्य आहे आणि तिचे आयुष्याचे कारणही असामान्य आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतः एक वचन घेतले, जो कोणी पण शिवधनुष उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल तोच होईल सीतेच्या आयुष्याचा जोडीदार. कारण ते हे जाणून होते की सीतेचा जोडीदार देखील तिच्यासारखा निर्मळ आणि शुद्ध मनाचा असावा. त्यांचा निर्णय आता पक्का झाला होता. मिथिलेमध्ये एक भव्य स्वयंवर भरवण्यात येणार होते. शंख फुंकले गेले, ढोल वाजवले गेले आणि राजदूत सगळ्या दिशांनी पाठवले गेले. सर्व राजे आणि राजकुमारांना आमंत्रण देण्यात आले. ही राजकीय घोषणा सगळीकडे पोहोचली. सगळ्या राजकुमारांनी तयारी सुरू केली. डोंगरांतून, वाळवंटांतून, नद्यांमधून, समुद्र पार सुद्धा सर्व राजकुमार मिथिलेच्या दिशेने निघणार होते, राजकुमारी सीतेचं मन जिंकण्यासाठी. मिथिला शहर उत्साहाने न्यायलं होतं. फुलांनी सजवलेले रस्ते, संगीतमय वातावरण, रंगबिरंगी रांगोळ्या आणि हसणाऱ्या मुलांची गर्दी. सगळीकडे आनंदाचा क्षण सुरू होता. आणि इकडे अयोध्येच्या राजदरबारात राजा दशरथ आपल्या मंत्र्यांसोबत बसले होते. तेवढ्यातच एक शाही दूत आला आणि त्याने एक सोनेरी आमंत्रण पत्र राजा दशरथांना सादर केले. राजा दशरथांनी ते उघडलं आणि वाचलं. पराक्रमी अयोध्येच्या महाराजास आपणास राजकुमारी सीतेच्या स्वयंवरात सादर आमंत्रण देण्यात येत आहे. आवाहन आहे शिवधनुष उचलून त्यावर प्रत्यंचा चढवणे आणि पारितोषिक आहे राजकुमारी सीतेसोबत पवित्र विवाह. राजा दशरथ यांना देखील माहित होते
की राजकुमारी सीता ही साधारण मुलगी नव्हे. ते सौम्यपणे हसले आणि तेवढ्यातच त्यांना लक्षात आले, अरे, राम आणि लक्ष्मण तर अरण्यात आहेत महर्षी विश्वामित्रांसोबत. त्यांनी विचार केला, मी त्यांना परत बोलवावं का नियती त्यांना आधीच त्या दिशेने पाठवली. ते म्हणाले, आपण आपले शुभ आशीर्वाद पाठवूया. जो खरोखर योग्य आहे त्यालाच हे यश लाभो. त्याच दरम्यान राम, लक्ष्मण आणि महर्षी विश्वामित्र गावांमधून, हिरवळीतून, कमळांनी भरलेल्या तळांमधून मिथिलेच्या दिशेने चालत होते. रस्त्यांवर छोटी मुलं त्यांच्याकडे बघून हसत होती. पक्षी गात होते. जणू निसर्ग स्वतः त्यांच्या स्वागतासाठी सजला होता. जेव्हा ते तिघे मिथिलेला पोहोचले तेव्हा सैनिकांनी देखील त्यांचे स्वागत केले. त्यांची वेशभूषा साधारण होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता होती, शांतता होती, सामर्थ्य होते. त्यांना आदराने राजदरबारात प्रवेश देण्यात आला. त्यांचा प्रवेश शांत होता, पण लवकरच साऱ्या जगाचं लक्ष तिथे लागणार होतं. दरबारात राजकुमारी सीता खिडकीतून बाहेर बघत होती. सूर्य मावळत होता. ती हातात फूल घेऊन, चेहऱ्यावर शांती ठेवून हळूच म्हणाली, हे प्रभू, जिथे कुठे असाल, जेव्हाही योग्य वेळ येईल नक्की या. तेवढ्यात एक गार वारा आला. जणू कोणीतरी तिचं मन ऐकलं होतं. तो येतो आहे. आता सगळं काही तयार आहे. शिवधनुष आपल्या जागी आहे. सगळ्या दिशातून राजकुमार येत आहेत आणि त्यांच्यात येत आहे आपले प्रिय राजकुमार राम. पण पुढे काय होईल? कोण उचलेल हा शिवधनुष? सीतेला मिळेल का तिचं जीवनसाथी? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात, जे की आहे सीतेचं स्वयंवर. तोपर्यंत मनात नेहमी श्रद्धा ठेवा आणि माझ्यासोबत प्रेमाने म्हणा, जय श्रीराम.